फॅमिली ज्या त्या बाहेर पाठवून दिल्या। याचा अर्थ असा की जर लढाई झाली तर माझं कुटुंब सेफ राहायला पाहिजे, जनतेचं किंवा बाकीच्यांचं जे काही होईल ते पाहायला जाईल। याचा अर्थ असा की पाकिस्तानच्या सेनेच्यासुद्धा छातीमध्ये धडकी भरलेली आहे की खरंच जर युद्ध झालं। पहलगामच्या घटनेनंतर भारताने यावेळेस ठोस पावलं उचलायला खरं तर सुरुवात केली आहे। त्यामध्ये सिंधू ट्रीटी ज्या पद्धतीनं अवलंबण्याचा प्रयत्न केला किंवा थांबवलेला आहे पाणी, त्यामुळे पाकिस्तानला नक्कीच याचा झटका बसणार आहे। मात्र पाकिस्तानमध्ये नेमकं काय सुरू आहे, तिथली परिस्थिती काय, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सेवानिवृत्त कर्नल पटवर्धन सर आहे। खरं तर त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये, त्यामुळे त्यांना अनुभव आहे। काश्मीरमध्ये सुद्धा काम केलं आहे। पाकिस्तानची जी भूमिका आहे किंवा पाकिस्तानमध्ये जो मुनीर आहे त्यांना कशा पद्धतीची भीती आहे सर, काय सांगा? पाकिस्तानच्या हृदयामध्ये धडकी भरलेली आहे की यावेळेला भारत काय करेल हे काही सांगता येत नाही। कारण दोन गोष्टी आपल्या झालेल्या आहेत ऑलरेडी, क्रॉस बॉर्डर अटॅक झालेला आहे, एअर अटॅक झालेला आहे। त्यामुळे यावेळेला काहीतरी मोठं होईल, आणि मोठं म्हणजे काय तर युद्ध होईल ही सगळ्यांना भीती आहे। पाकिस्तानी जनतेमध्ये मोठा असंतोष झालेला आहे, कारण त्यांनाही माहिती आहे की सिंधू नदीचं पाणी थांबवल्यामुळे पावसाळा गेल्यानंतर त्यांना जेव्हा पाणी लागतं पिकांना, त्यावेळेला पाणी मिळणार नाही त्यांना अजिबात, आणि त्यामुळे त्यांना भयंकर त्रास होणार आहे पिण्याच्या पाण्याचा आणि पिकांना लागण्याच्या पाण्याचा। आणि दुसरं म्हणजे जी आपल्या इथली एअरस्पेस आपण बंद केलेली आहे, त्यामुळे त्या सगळ्यांना जिथे कुठे जायचं आहे ते श्रीलंकेला वळसा घालून जावं लागतं। त्यामुळे हवाई सेवा जी आहे ती भयंकर महाग झालेली आहे, आणि त्याचाही त्यांना तिथल्या जनतेला फटका बसलेला आहे। दुसरं म्हणजे अशी बातमी मिळते हातामध्ये की पाकिस्तानी सेनेमध्ये फार मोठा असंतोष निर्माण झालेला आहे। कालची बातमी होती की जे आर्मी चीफ आहेत जनरल मुनीर, त्यांनी आपली फॅमिली जी आहे ते त्यांच्या लंडनच्या घरी पाठवून दिली। त्याच्या पाठोपाठ तिथले जे व्हाईस चीफ होते ते आणि ISI चीफ होते त्यांनीसुद्धा आपल्या फॅमिली ज्या आहे त्या बाहेर पाठवून दिल्या। याचा अर्थ असा की जर लढाई झाली तर माझं कुटुंब सेफ राहायला पाहिजे, जनतेचं किंवा बाकीच्यांचं जे काही होईल ते पाहायला जाईल, अशी एक मनोवृत्ती तिथले वरिष्ठ सेनाधिकारी दाखवतात आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की एक खबर आलेली आहे की पाकिस्तानच्या आर्मीमध्ये राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे। ते राजीनामा सत्र म्हणजे कसं की 11 कोर जो आहे त्याचा जे स्ट्राईक कोर आहे त्या कोरमधल्या जवळपास 450 ऑफिसर्स आणि जवानांनी आपले राजीनामे दिलेले आहेत, आणि त्या राजीनाम्यांकरता तिथली इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन टीम जी आहे ISPR, त्या ISPRने एक ॲडवायझरी इश्यू केलेली आर्मीला, एक आवाहन केलेलं आहे की या संकटाच्या वेळी आपण देशाच्या रक्षणाकरता उभं राहायला पाहिजे। त्यामुळे देश सोडून जाऊ नका, नोकरी सोडून जाऊ नका, हा देशद्रोह असेल अशा प्रकारची त्यांनी एक ॲडवायझरी दिलेली आहे। याचा अर्थ असा की पाकिस्तानच्या सेनेच्यासुद्धा छातीमध्ये धडकी भरलेली आहे की खरंच जर युद्ध झालं तर आमचं काय होईल। कुठेतरी ज्या पद्धतीनं भारत भूमिका घेतो आहे आणि पाकिस्तानचं तुम्ही सांगितलं इंटरनल पूर्ण कोलॅप्स होत आहे, म्हणजे खरं तर आर्मीच्याच भरोश्यावर पाकिस्तान जगतो आहे, आणि तेच जर कोलॅप्स होत असेल तर किती धोक्याची घंटा आहे पाकिस्तानसाठी? ही पाकिस्तानसाठी फार मोठ्या धोक्याची घंटा आहे, कारण पाकिस्तान डिसइंटिग्रेट होईल, आणि याचा जो फटका आहे तो आपल्याला पडेल। आधी आपल्याला एकाच शत्रूशी झगडावं लागत होतं, आता 2-3 शत्रूशी झगडावं लागेल, कारण सिंध वेगळा होऊन जाईल आहे, त्याच्यानंतर पंजाब वेगळा होऊन जाईल आहे, बलुचिस्तान तर वेगळं होतच आहे, म्हणजे ते ऑलमोस्ट झालेलंच आहे। पण याच्यामध्ये जेव्हा पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू होईल त्यावेळेला चीनमध्ये पडेल, कारण त्याचा चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तिथे आहे, त्यामुळे तिथली परिस्थिती अतिशय बिकट होणार आहे, आणि आपल्याला त्याचा फटका बसण्याची भीती आहे। सर, आपल्यावर कशा पद्धतीने ताण होईल, म्हणजे एक तर अगोदरच आपल्या सीमा अडचणीत आहे, त्यात आतंकवाद, आणि त्यात हे जर वेगवेगळे झाले तर यांचं विभाजन, चीन स्वतःचा फायदा करण्यासाठी भारतवर वेगळ्या पद्धतीने नाही, आपल्यावर यांच्यापैकी कुणी हल्ला करण्याचा चान्स नाही आहे, कारण ना सिंधपाशी आर्मी आहे, बलुचिस्तान आपल्यापासून खूप दूर आहे, आणि जी काही आर्मी आहे ती पंजाबी मुसलमानांची आहे, त्यामुळे तिकडनं हल्ला होण्याचा चान्स आहे। पण ते लोक आपसामध्येच लढण्यामध्ये असतील आहे, आणि जो तो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्याला हे देण्यामध्ये, संरक्षण देण्यामध्ये व्यस्त असतील, त्यामुळे आपल्याशी युद्ध होणार नाही। पण काही दिवसांनंतर आपल्याला 3 वेगळ्या देशांचा किंवा वेगळ्या प्रांतांचा, स्वायत्त प्रांतांचा
सामना करावा लागेल. बांगलादेशही तसंच झालं होतं. ज्यावेळेला आपण बांगलादेश स्वतंत्र केला होता त्यावेळेला तो आपला मित्र होता, पण तो आता आपला शत्रू झालेला आहे. त्यामुळे जगाच्या पटलावर मित्र केव्हा होतात शत्रू केव्हा होतात कळत नाही. आणि आपल्या जवळ जर असे 3 प्रांत निर्माण झाले जे मुसलमानांनी भरलेले आहेत, तर तो नॅचरली आपल्याला एक धोक्याचा सिग्नल असेल आहे. कुठेतरी सर महागाई सुद्धा प्रचंड वाढलेली आहे पाकिस्तानमध्ये आणि असुरक्षितता आहे. ज्या पद्धतीने सीमामध्ये सैन्यांची अशी भूमिका आहे. ओव्हरऑल परिस्थितीचा आणखी भारतावर काय होईल, किंवा हे जे काही उत्तर द्यायचं असेल भारताला ते लवकरात लवकर दिलं गेलं पाहिजे? नाही, भारताचा याच्यामध्ये काही हात राहणार नाही. कारण जर त्यांच्याकडे गृहयुद्ध सुरू झालं तर पाकिस्तानी करन्सीला काहीच महत्त्व राहणार नाही. तिथे मग बार्टर सिस्टीम सुरू होईल. आता बार्टर सिस्टीम किती लोक करू शकतात? कारण पाकिस्तानचं करन्सी जी आहे ती इस्लामाबादवरनं चालते किंवा रावळपिंडीमधनं चालते. तर ती करन्सी जी आहे ती ना बलुचिस्तानला ॲक्सेप्टेड असेल ना सिंधवाल्यांना असेल. तर मग त्यांच्या तिथे कसे व्यवहार होतील? तर हा एक फार मोठा गुंतागुंतीचा प्रश्न आहे जो बांगलादेशने 1971 फेस केला होता. पण आपली त्यांना मदत होती म्हणून ते त्याच्यातनं बाहेर निघाले. यावेळेला त्यांना कोणाची मदत राहणार आहे? तर याचा एक डिसएडव्हान्टेज किंवा आपल्याला धोका हा आहे की चीन याच्यामध्ये हस्तक्षेप करेल आणि पूर्ण पाकिस्तानला आपल्या ताब्यात घेईल, ही मला भीती वाटते. सर भविष्यात मोठं संकट याच्या माध्यमातून एक उभं राहील का चीन जर त्यामध्ये आतमध्ये घुसत असेल आणि ऑक्युपाय, कारण की अगोदरच कर्जबाजारी करून ठेवला आहे चीनने. नॅचरली जर चीन आपल्याला उत्तरेकडनं ऑलरेडी धोका देतो आहे. पूर्ण उत्तर सीमा जी आहे ती चीननी व्यापलेली आहे. त्याच्यानंतर जर तो पश्चिमी सीमेवर जर पूर्ण आला म्हणजे काराकोरमपासनं ते खाली कराचीपर्यंत किंवा बाजारपर्यंत, तर आपण हाफ सर्कल झालेलो आहोत त्यांच्यानी आणि बाकीचं जे उरलेलं आहे ते बांगलादेशच्या याच्यानी होईल आहे. त्यामुळे आपण तिन्ही बाजूंनी रादर कोंडीमध्ये पडू आणि जर श्रीलंकाही त्यांना जॉईन झाली तर मात्र आपली मुश्किल होईल आहे. त्यासाठी सर भारताने पाकिस्तानला आता जे मोठं उत्तर देणं अपेक्षित आहे किंवा ठोस देणं काहीतरी यावेळेस अपेक्षित आहे लोकांना, म्हणजे सर्वसामान्यांना, त्यावेळेस काय होईल असं वाटते आणि ठोस उत्तर कशा पद्धतीनं राहू शकते? म्हणजे भारताकडे काय प्लॅन्स असतील? भारताचे प्लॅन्स हे सरकारला माहिती असतील किंवा सेनेला माहिती असतील. आमच्यासारख्या लोकांना ते माहिती नसतात. कारण याची तयारी जी आहे युद्धाभ्यास चालू असतो. आता काही लोक हा प्रश्न विचारतात की सध्या भारताचा सागरी युद्धाभ्यास चालू आहे, तो याच्याकरता केला का? तर त्याचं उत्तर असं आहे की नाही, तो या घटनेनंतर नाही झालेला. कारण युद्धाभ्यास हा फार आधीपासून प्लॅन करावा लागतो. कमीत कमी 6 ते 8 महिने आधी तो प्लॅन होतो आणि त्याच्यानंतर मग एक्झिक्युशन होतं. त्यामुळे सध्या जे युद्धाभ्यास चालू आहेत पाकिस्तानी सीमेवर किंवा तिकडे, त्याचा या घटनेशी काही संबंध नाही आहे. पण एक मात्र आहे की हे ऑलरेडी तिथे अवेलेबल आहेत. त्यामुळे जर अटॅक करायचा असेल तर यांचा उपयोग करता येईल. पण कसा करायचा हे तर आर्मी आणि सरकारच ठरवेल. नक्कीच कुठेतरी भारत या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी तयार आहे. मात्र चीनचा हस्तक्षेप जर वाढत राहिला तर तो कुठेतरी भारतासाठी पुढच्या काळामध्ये पुन्हा अडचणीचा होईल. किंवा पाकिस्तान ज्या पद्धतीनं डबघायचे येत आहे त्याला तर चीनने जर काबीज करायचा प्रयत्न केला तर ती सुद्धा आपल्यासाठी नवीन अडचण ठरू शकते.